आम्हाला नीट ते तंत्र पण नीट समजावून सांगा, की नक्की मायक्रोवेव्ह कसा ऑपरेट करतो आणि कसा वापर करून घेऊ शकतो आपण किंवा खरंच कॅन्सर होतो का असं? हां. तर तुमचा प्रश्न परत मी म्हणतो, की बरोबरच आहे आणि भीती ही आहेच आणि खरं म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या भीतीवरच चालत असतात. म्हणजे नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह असो किंवा सत्य असो. हं. भीती असली, की माणूस जपून गोष्टी वापरतो. आपण रेडिओ किती वर्ष ऐकतोय. बरोबर. हां. तर किती पॉवरफुल आहेत. त्या लाँग वेव्हज आहेत. त्या किती पॉवरफुल आहेत. खिडकी बंद असली तरी येतात की नाही येत हो, ना आत. बरोबर. ते मला फक्त एक आता विचारायचंय, की म्हणजे मग जर तुम्ही म्हणताय, की नॉन आयोनायझिंग वेव्हजमुळे त्रास होत नाही, तर मग मोबाईलमुळे वगैरे पण नाही होत म्हणजे याचा अर्थ? पहिल्यांदा हो, मोबाईल हो. आला तेव्हा लोकं म्हणले, मग ते काय हं. म्हणायचे इयर प्लग वापरून मोबाईल इकडे ठेवायचा, खिशात ठेवायचा. पण खिशात ठेवला तर हार्टला प्रॉब्लेम. हो. आपण शेवटी काय बघितलं, की आपल्याला पाहिजे मोबाईल. हो. सुरुवातीला किती लोकं विरोध करत होते ना मोबाईलला. बरोबर. हो, हो. आता त्याप्रमाणे मोबाईलमुळे काय कॅन्सर वाढण्याचं प्रमाण कुठे काही आलेलं नाहीये. हं, हं. कधीतरी एखादा कोणीतरी रेफरन्स देतो असा, की ब्रेन ट्यूमर वाढले. हं, पण हं, हं. तसं लोकं दुर्लक्ष करतात. नमस्कार. मी स्वाती छत्रे मायदेव. स्वयंपाकघरातील मिथकं यांच्याबाबत डॉक्टर गानू यांच्यासोबतच्या गप्पांच्या मालिकेतला आपला हा आजचा दुसरा भाग आहे. लास्ट भागामध्ये डॉक्टर गानू यांनी आपल्याला फार छान टेक अवे दिला होता. तो म्हणजे जगातली कुठलीच गोष्ट ही केवळ गुणांनी किंवा केवळ दोषांनी भरलेली नाहीये आणि प्रत्येकाने आपापल्या गरज, आपल्या जवळ असलेली उपलब्धी यांच्यानुसार इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यायचा असतो. आणि हा इन्फॉर्म्ड डिसिजन घेण्यासाठीची इन्फॉर्मेशन जी आहे ती गानू सर आपल्याला देत आहेत. तर आणि इतरही ठिकाणांवरनं आपण ती घेऊच शकतो. तर लास्ट एपिसोडमध्ये आपण मातीची भांडी, तांब्या पितळेची, ॲल्युमिनियमची, स्टीलची भांडी यांच्याबाबत ती हितकारक आहेत का आरोग्यासाठी का अहितकारक आहेत याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती. आणि ज्यांनी तो भाग पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देणार आहे. पण आजच्या भागामध्ये आपण एका सेन्सिटिव्ह टॉपिकबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे मायक्रोवेव्ह. तर मायक्रोवेव्ह बद्दल आपण गानू सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर सगळ्यात पहिल्यांदा ना मला मायक्रोवेव्ह बद्दल अगदी नीट समजून घ्यायचंय की त्याचं अगदी तंत्र पण समजून घ्यायचंय. मुळात काय आहे ना मायक्रोवेव्ह खूप बदनाम आहे विविध कारणांमुळे. एकतर मायक्रोवेव्ह ज्या बायका वापरतात किंवा ज्या विकत घेऊ म्हणतात त्यांच्यावरती असं आरोप होतो की त्या केवळ शो साठी घेत आहेत किंवा प्रतिष्ठा म्हणून घेत आहेत. प्रत्यक्षात काही कोणी वापरत नाही असे आरोप होतात. कित्येकांच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर कुठेतरी कपाटामध्ये ठेवून दिलेला असतो. त्याच्यातनं बाहेर काढण्याचा वापरायचा कंटाळा येतो किंवा बाहेर सोयीच्या ठिकाणी असेल ना तरी सुद्धा दुसरी अडचण असते की कित्येकांना कळत नाही की नक्की त्याच्यात काय काय करता येईल कारण ती पारंपरिक मेथड नाहीये आपली आणि पटकन ते सुचत नाही त्यामुळे आणि माहिती जरी समजा रेसिपीज मधनं करून घेतलं तरी पण प्रत्यक्षात वापरायला भीती वाटते की माझ्या हातनं काहीतरी चूक होईल का आग लागेल का वगैरे असं. तर त्याच्यामुळे फक्त रिहिटिंगसाठीच पुष्कळ ठिकाणी वापरला जातो कित्येकदा. आणि मग तेवढ्यासाठी इतका महागातली मायक्रोवेव्ह सारखी वस्तू कशाला घ्यायची परत जागेची अडचण कशाला करून ठेवायची असं सगळं म्हटलं जातं आणि हे सगळं कमी की काय म्हणून त्याच्याबद्दल असंही म्हटलं जातं की मायक्रोवेव्ह वापरला तर कॅन्सर होतो. तर असे एवढे सगळे आरोप त्या मायक्रोवेव्हच्या बाबतीमध्ये आहेत. तर आता ह्या सगळ्यांच्या बाबतीत ही मिथकं आहेत का ह्याच्यात काही तथ्य आहे? तर हे सांगताना तुम्ही आम्हाला नीट ते तंत्र पण नीट समजावून सांगा की नक्की मायक्रोवेव्ह कसा ऑपरेट करतो आणि कसा वापर करून घेऊ शकतो आपण किंवा खरंच कॅन्सर होतो का असं? तर तुमचा प्रश्न परत मी म्हणतो, की बरोबरच आहे आणि भीती ही आहेच आणि खरं म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या भीतीवरच चालत असतात. म्हणजे नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह असो किंवा सत्य असो. हं. भीती असली, की माणूस जपून गोष्टी वापरतो. म्हणजे बरोबर. माझा एक मित्र म्हणत असे, की रोड क्रॉस करताना जास्त ॲक्सिडेंट्स होतात, हं. पण ट्रेकिंगला हिमालयात गेलेल्यांचे कमी होतात. आता अच्छा. याचं कारण काय आहे, तर ते त्यामध्ये तज्ञ असतात आणि बरोबर. काळजी घेतात. म्हणजे रोड क्रॉस परत करणं रोजचं होऊन जातं. त्यामुळे पटकन आपल्याला कॉन्फिडन्स येतो. हां, पण म्हणजे काय, की त्याच्याकरता पूर्वतयारी. तर हं, हं. त्यांची पूर्वतयारी वेगळी, हं. आपली पूर्वतयारी वेगळी. एखादं इक्विपमेंट म्हणजे उपकरण वापरायचं असेल तर म्हणून शेवटी कसं आहे, की उपकरणाला नावं ठेवून झालं, की काम संपतं. तर मग मला त्याचे फायदे नाही मिळत. हं. त्यामुळे ते फायदे कसे म्हणजे आपण परत कॉस्ट बेनिफिट फॅक्टर जो म्हणतो,
तर बरोबर. कॉस्ट म्हणजे इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट आहेच, हम्म. पण त्याच्यापेक्षा हेल्थ कॉस्ट आहे. हम्म. तर मग ती टाळायची असेल आणि माझा जर वेळ व्यवस्थित वाचवायचा असेल स्वयंपाकघरातला तुमचा, हम्म. तर किंवा न्यूट्रिशन चांगलं न्यूट्रिएंट्स टिकवायची असतील तर, हम्म. हम्म. म्हणजे मी आता आधी तेच सांगून टाकतो की आपण पारंपरिक जेव्हा पदार्थ बनवायचो तेव्हा समजा उसळी बनवल्या हम्म. तर गॅसवरती त्याच्यात भरपूर पाणी घालून ते शिजवून कडधान्य असं करत होतो. तर आता असं म्हणजे सिद्ध केलंय, माझा एक रेफरन्स वाचलाय म्हणजे मी असा, की साधारणपणे 35 ते 40% व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स शिल्लक राहतात पदार्थ बनल्यावरती. 70% निघून जातो. बाकीचं निघून जातं. तर मला म्हणजे हे मी मुद्दाम शोधून काढलं, कारण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहेत त्यांचे सगळ्यांचे मेल्टिंग पॉइंट्स खूप हाय आहेत. त्यामुळे मला आधी असं वाटलं होतं की ते स्टेबलच असणार. तर त्यांचं म्हणणं आहे की पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यांचं विघटन लवकर होऊ शकतं. हम्म. आणि अच्छा. पाणी आपण भरपूर वापरतो. परत पाण्यात आलेलं आपण टाकून पण काही जण देत असतील. हम्म. हम्म. तर असे लॉसेस होतात. कुकरमध्ये 70 ते 75% टिकतं. अच्छा. कारण कुकरमध्ये आपण तसं पदार्थात पाणी कमी असतं आणि वाफेवर शिजतो. आणि मायक्रोवेव्ह मध्ये 75 ऐवजी जवळजवळ 95% न्यूट्रिएंट्स शिल्लक राहतात. अच्छा. मग असा जर फायदा घ्यायचा असेल तर मग मायक्रोवेव्ह वापरायला नाही पाहिजे. म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये जास्त न्यूट्रिएंट्स शिल्लक राहतात असं तुम्हाला शिल्लक म्हणायचंय ना? राहतात. हां. म्हणजे चांगलं आणि म्हणायचं, त्याशिवाय चांगलं. होतात जास्त हिटिंग करून. तर हम्म. तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये खूप जास्त हिटिंग करणार नाही किंवा पाणी लिमिटेड वापराल. तर एरवी आपण गॅसवरती जर शेगडीवरती किंवा असं करायचं झालं तर पाणी जास्त घातलं जातं आणि बराच वेळ उकळलं जातं. कुकरमध्ये त्याचा कुकिंग टाइम कमी होतो. म्हणजे जितकी जास्त वेळ हीट लागेल तितकं हम्म. डिग्रेडेशन पॉसिबल आहे. ओ अच्छा. असा एक म्हणजे त्या शास्त्रज्ञांनी असं ऑब्झर्वेशन त्यांचं निरीक्षण मांडलं होतं. हम्म. 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 तर आता आपल्याला तर हे काही चॅलेंज करण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे मग आपण फायदे किती घेता येतील, कारण हे तर बरोबरच आहे की मायक्रोवेव्ह हा जास्त करून रिहीटिंग करता वापरला जातो हम्म. हम्म. आणि पदार्थ बनवण्याकरता कमी वापरला जातो. तर म्हणजे आता आपण आपल्याकडे भारतात. भारतात हो, भारतात. हो. आपल्याकडे हां, बरोबर आहे. तर मग आता हे पुढे आपण एक उदाहरण बघितलं ट्रेकर्सचं. हम्म. तसं आता आपण दुसरं उदाहरण बघू, की मला कार चालवायची आहे. तर कार जर चालवायची असेल तर मला त्याचे निरनिराळे पार्ट्स, हे गिअर आहे, गिअर बॉक्स आहे, ब्रेक आहे, या सगळ्यांची माहिती नीट घेतली पाहिजे. कसे वापरायचे, केव्हा काय वापरायचं, ॲक्सिलरेटर कसा हे करायचा, हे सगळं मला शिकायला लागतं. म्हणजे ते मी क्लासरूममध्ये शिकतो आणि नंतर ऑन द रोड शिकतो. हम्म. आता जे ऑन द रोड शिकतो, तर मला रस्त्यावरती कसं वापरायचं, ड्रायव्हिंग करायचं ह्याचे नियम शिकायला लागतात. म्हणजे कुठलंही उपकरण असेल, तर उपकरण कसं वापरायचं हा एक भाग झाला आणि त्यात पदार्थ कसे करायचे हम्म. हा तुमचा भाग झाला. म्हणजे मला काही रेसिपीचं एवढं ज्ञान नाही. हम्म. पण एवढं तर मी म्हणू शकतो, की मग भांडी कुठली आणि मग बरोबर. त्याच्याकरता आता मी जेव्हा योगाभ्यास शिकलो, हम्म. तर हम्म. आमचे निंबाळकर सर नेहमी सांगायचे, की योगाभ्यासामध्ये इसेन्शियल टेक्निक्स असतात. म्हणजे जी प्रत्येक आसनामध्ये एसेन्शियली ते केलंच पाहिजे. हम्म. आणि काही ऑक्झिलरी टेक्निक्स असतात. म्हणजे त्याच्यानी आपल्याला फायदा मिळतो. म्हणजे आता आसनं करताना मी टॉवेल गालीच्या अंथरून केलं तर मला कमी त्रास होईल गुडघ्यांना फोल्डिंग करायला. आणि काही ट्रॅडिशनल असतात. म्हणजे पद्मासनात करायचं आसन का अजून कशात करायचं. तसंच कारचं आहे, म्हणजे की कार तुम्हाला मिरर नसेल तर कार चालवता येते. हम्म. हम्म. पण मिरर वापरल्यानंतर तुम्हाला ती नीट चालवता येते. बरोबर. इसेन्शियल टेक्निक, ऑक्झिलरी टेक्निक. हम्म. तसं आपण आता मायक्रोवेव्हचं बघू, की मायक्रोवेव्हचं एसेन्शियल टेक्निक म्हणजे त्याचे जे नॉब्स आहेत, कसे, केव्हा, किती ऑपरेट करायचं, ही झाली एसेन्शियल हम्म. टेक्निक्स. आणि त्यातली तबकडी जर नसेल, हम्म. तरी तो वापरता येईल. म्हणजे हम्म. फिरती तबकडी आहे ना त्याच्यात, ती हो हो. नसली तर वापरता येईल. पण तो नीट नाही वापरता येणार. हम्म. हम्म. म्हणजे त्या तबकडीचा त्याला सपोर्ट आहे. हम्म. आणि आपण जी भांडी वापरणार आहोत, हम्म. हम्म. ते हम्म. आता आपल्या हातात आहे. म्हणजे कंपनी काय म्हणते,
की आम्ही तुम्हाला सगळा हा सेट दिला, इन्स्ट्रक्शन्स दिल्या, आता तुम्ही वापरायचंय. आता मी जसं अभ्यासाची पुस्तकं तेच पुस्तक वापरून वेगळी मुलं वेगळे मार्क्स मिळवतात. कुणी नापास होतात तर कुणी डिस्टिंक्शन, कुणी पहिला येतो. म्हणजे तुम्ही ते नॉलेज, तुमचं ज्ञान कसं वापरता यावर अवलंबून असतं. त्यामुळे भीती वाटण्यासारखं आहे आणि जर आपण काही कॉम्प्लेक्स करून सांगितलं तर लोकं म्हणतील न घेतलेला बरा. म्हणजे गुंतागुंत सांगितली, तर मग आपण नाही करत. त्याच्या बाजूला फिरकतच नाही. म्हणजे टीव्हीचं उदाहरण देतो, की कलर टीव्ही आले. आपल्याला रंग ॲडजस्ट नाही करायला लागले. हं. तर ती जी ह्युमन आणि मशीन इंटरफेस आहे, तो व्यवस्थित पाहिजे. ती वापरायला सोपा पाहिजे. कॉम्प्युटर जर वापरायला मला जर ती लँग्वेज वापरून करायला झालं, तर मला नाही जमणार. हं. पण ते एक्सपर्ट करून ठेवतात आधी. आणि बरोबर. मला फक्त कीबोर्ड वापरायचा आणि माऊस वापरून काय असेल तर मी तो कॉम्प्युटर वापरतो. म्हणजे काय की एफिशियंट जर बनवलेलं असेल मशीन, तर मग पुढली जबाबदारी माझ्यावर येते. हं. त्यामुळे मायक्रोवेव्ह मुळात वाईट आहे का नाही, हा मुद्दा आपण बाजूलाच टेकायला पाहिजे. कारण उपयोगी आहे, हं. चांगला बनवलेला आहे. पण मग भीती का आहे? हं. आपण त्याकडे वळूया. हं. आता ते एक बॉक्स आहे. मायक्रोवेव्ह म्हणजे कपाटासारखं आहे. असं म्हटलं की पहिलं सांगतात, की कपाटासारखं त्याला वापरू नका. म्हणजे बरोबर. फ्रीजमध्ये कसं आपण उरलेली भाजी काय नंतर भात ठेवतो. तसं मायक्रोवेव्हमध्ये काहीही ठेवायचं नाही. पहिलं म्हणजे कपाट म्हणायचंच नाही त्याला. पण कपाटासारखं आहे. त्याच्यामध्ये आता काय होईल? काय-काय त्याच्यामध्ये आहेत त्याचे भाग हं. महत्त्वाचे. मॅग्नेट्रॉन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो एक इलेक्ट्रॉन ट्यूब आहे. मॅग्नेट्रॉन हा मुख्य भाग आहे त्याचा. म्हणजे इलेक्ट्रॉन ट्यूब आहे. मग त्याला जेव्हा आपण विजेचा पुरवठा करतो, तेव्हा त्याच्यामधनं येतात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. हं. बरं त्या येतात त्या हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असते. म्हणजे आपण असं म्हणू, की फ्रिक्वेन्सी करता आपण असं वर-खाली जाणारी रेषा जर काढली, हो. तर त्या बऱ्याच रेषा म्हणजे त्या अंतरामध्ये आता समजा एक 10 फूट अंतर असेल आणि जर एका वेव्हची लांबी 1 फूट असेल, तर तुम्हाला 10 वेव्हज मिळतील. हं, हे हं, हं. उदाहरण. हं. आणि लाँग वेव्ह जर असतील, ह्या शॉर्ट असतात. बरोबर. लाँग वेव्ह जर असतील, तर 10 फुटामध्ये 5 फुटाची असेल तर 2च मिळतील. हं, हं. त्याचा अर्थ तेवढाच. पण लाँग वेव्हज काय करतात आणि शॉर्ट वेव्हज काय करतात, तर त्यांचं कार्य वेगळं आहे. हं, हं, मग हं. आता इथे भीती कशी आली, तर हे आपण बघितलं, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक आपण म्हटलं, की वेव्हज. वेव्हज म्हटलं तर मला भीती नाही वाटली. पण त्याला टेक्निकल भाषेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हटलं. बरोबर. आता रेडिएशन रेडिएशन म्हटलं म्हटलं की की तुम्ही घाबरायला काय होतं. तुमच्या मनात काय येतं? एक्स-रे कॅन्सर आणि पेशंट. सगळं हे वगैरे अणू. हां. कॅन्सर पेशंट, त्याची बरोबर. ट्रीटमेंट. हं, हं. असं ती भीती हो. कदाचित याच्यामुळे असेल, की त्याला ते रेडिएशन म्हटल्यामुळे असेल. पण मग रेडिएशन 2 प्रकारची आहेत. मग हे अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे आता ती कशी असतात गॅमा रेज किंवा अल्फा आणि बीटा पार्टिकल्स. आयोनायझिंग असतात. आयोनायझिंग असतात म्हणजे एटमचं विघटन करतात हं. आणि मग त्याच्यापासून जे होतात ते फ्री रॅडिकल्स. ओके. आता फ्री रॅडिकल जर असेल, तर तो लगेच कुठे असेल तिथे त्या गोष्टीवरती आदळणं. हं. तर शरीरात जर फ्री रॅडिकल तयार झाले आणि ते होतच असतात. पण ते न्यूट्रलाइज पण होत असतात. हं. पण असे एक्सेसमध्ये जर झाले रेडिएशनमुळे, तर ते आपल्या डीएनएला डॅमेज करू शकतात हं. आणि मग आजार येऊ शकतात आणि मग कॅन्सर होऊ शकतो. ओके. हं. तर म्हणून गॅमा रेजची ती थेरपी देतात. हं. त्याच्याने सेकंडरी कॅन्सर पेशंटमध्ये होऊ शकतं. अच्छा. हं, हं. म्हणजे कॅन्सर बरा झाला, पण 10-12 वर्षानंतर केमोथेरपीमुळे म्हणा हं, हं. किंवा रेडिएशनमुळे त्यामुळे तर होणारा कॅन्सर होऊ शकतो. असे रिपोर्टेड आहेत म्हणजे केसेस. पण म्हणून मग ते द्यायचं नाही का त्या पेशंटना? तर द्यायचं. कारण त्यांना 10 वर्ष मिळाली. हं, हं. म्हणजे असे 10 वर्ष मिळाल्याने होणारे फायदे सुद्धा मी बघितलेत पेशंट्समध्ये. हं, हं. म्हणजे फॅमिलीत एक माझ्या माहितीतली व्यक्ती होती. त्यांचा मुलगा बी-एस-सीला होता. हं.
पहिला कॅन्सर डिटेक्ट झाला, ऑपरेशन झालं, मुलगा बीएससी टेकला गेला, ते काम करू लागले परत, आणि तो बीएससी टेक झाला, पहिला आला, US ला सेटल झाला. त्यांची 3 सर्जरीज झाल्या, पण तोपर्यंत किती फरक पडला तर उपयोग असतो. पण मग आता आपण तुमच्या विषयाकडे येऊया की ते झाले आयोनायझिंग रेडिएशन. आता नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स म्हणजे काय, की जे अशा प्रकारे फ्री रॅडिकल्स तयार करत नाही. आता फ्री रॅडिकल जर तयार न करणारे कुठले, तर मग हे आपण आज म्हटले आता ते म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, म्हणून आपण त्याला वेव्ह म्हणूया. हे नॉन आयोनायझिंग आहेत, त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स होणार नाहीत आणि मग कॅन्सर त्याच्यापासून होण्याची शक्यता नाही. म्हणजे पहिलं कॅन्सर होणार इन्स्ट्रुमेंट, नाही. हा, शक्यताच नाही. ओके. म्हणजे ह्या वेव्स मुळे होणार नाही. आता कसं, कारण ह्या वेव्स काय आहेत ते सांगतो आता तुम्हाला. म्हणजे रेडिओ वेव्स, आपण रेडिओ किती वर्ष ऐकतोय, बरोबर. त्याच्यामुळे कॅन्सर झालाय. रेडिओच्या सुद्धा नॉन नॉन आयोनाइज्ड आयोनायझिंग आहेत. आहेत, आणि आयोनायझिंग. त्या तर किती पॉवरफुल आहेत, त्या लॉंग वेव्स आहेत, त्या किती पॉवरफुल आहेत. खिडकी बंद असली तरी येतात की नाही काचेत ना हो, आत. बरोबर. मग आपण फोन वापरतो, म्हणजे राईट. तुमचा मोबाईल फोन मोबाईल. वापरतो, तर त्या पण अशाच वेव्स आहेत. म्हणजे ह्या वेव्स, रेडिओ वेव्स कशाला वापरतात तर कम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंग. मग आपण हे दोन्ही वापरतो. मग नेव्ही पण वापरते. सगळ्या जगभरामध्ये रेडिओ वेव्स वापरल्या जातात. हो. त्याच्यामुळे कोणाला कॅन्सर झालाय का, नाही झालाय. मग त्या रेडिओ वेव्स नंतर आपण म्हणू मायक्रोवेव्ह, त्याच भावंड आहे. ओके. नंतर आले इन्फ्रारेड. आता इन्फ्रारेड लाईट बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण इन्फ्रारेड लाईटनी कोणाची पाठ दुखत असेल तर शेक घेतात, म्हणजे हीट प्रोड्यूस करतात इन्फ्रारेड. आणि मग व्हिजिबल लाईट, तो तर आपण रोजच आपल्याला हवा असतो. आणि मग युव्ही लाईट. तर युव्ही लाईट थोडासा म्हणजे आपल्याला म्हणू की डिस्प्युटेबल आहे, की मग त्याच्याने त्रास होतो की नाही. तर त्याच्यामध्ये 2 रेंजेस आहेत. त्यातला एक रेंज थेरप्युटिक वापरतात, दुसऱ्या ह्याच्याने त्रास होऊ शकतो. अच्छा. पण म्हणजे आपण पहिलं बघितलं काय, की आयोनायझिंग रेडिएशन नाही, मायक्रोवेव्ह, म्हणजे ते सेफ आहे. म्हणजे मग त्याची आपल्याला भीती राखायचं कारण नाही. हा, मग त्रास जर होणार असेल तर तो वेगळ्या गोष्टी, तो आपण बघणार. इथे मला फक्त एक आता विचारायचंय की म्हणजे मग जर तुम्ही म्हणताय की नॉन आयोनायझिंग वेव्हजमुळे त्रास होत नाही, तर मग मोबाईलमुळे वगैरे पण नाही होत, म्हणजे याचा अर्थ जे नाही आपण होत. म्हणतो की मोबाईल पण फार वापरायचा नाही, आपण कानाजवळ किती फार. वर्ष आलं ना, पहिल्यांदा हो, मोबाईल हो. आला तेव्हा लोक म्हणले, मग ते काय म्हणायचे, इयर प्लग वापरून मोबाईल इकडे ठेवायचा, खिशात ठेवायचा, पण खिशात ठेवला तर हार्टला प्रॉब्लेम. हो. पण आता रेडिओ वेव्स जर माझ्या घरात येतात, टीव्ही त्या वेव्स येतात, सॅटेलाइट कम्युनिकेशन त्या वेव्स, त्या नाही का त्रास देत मला, तर नाहीच देत. म्हणजे त्या हार्मफुल नाहीयेत. पण प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आणि मग आता मायक्रोवेव्ह मुळे त्रास केव्हा होईल किंवा काय होईल ते आपण पुढे बघूया. पण आपण मोबाईल वापरतो की नाही इतक्या हो. सगळ्या लोकांनी, कारण आपण शेवटी काय बघितलं की आपल्याला पाहिजे मोबाईल. हो. सुरुवातीला किती लोक विरोध करत होते ना मोबाईलला. बरोबर. हो, हो. आता त्याप्रमाणे मोबाईलमुळे काय कॅन्सर वाढण्याचं प्रमाण कुठे काय आलेलं नाहीये. कधीतरी एखादा कोणीतरी रेफरन्स देतो असा की ब्रेन ट्युमर वाढले, तसं लोक दुर्लक्ष करतात, कारण काही नॅरेटिव्ह कडे लोक अजिबात लक्ष देत नाही. हवं ते घेतात. नसलेली वस्तू फायद्याच असलेली, ते घेतात. म्हणजे जास्त साखर खाऊ नये सांगितलं तरी आवडते म्हणून खाणार. त्रास बरोबर. झाला की आपली तेव्हा नसती खाल्ली तर बरं झालं असतं. पण पण म्हणजे मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सर होण्याची डायरेक्ट शक्यता त्या म्हणजे वेव्हजमुळे तरी नाही असं. वेव्स मुळे नाहीये. बरोबर, वेव्स मुळे नाही. त्यामुळे तसंच मायक्रोवेव्हच आहे. मग त्याच्यात अजून काय असतं, त्याच्यामध्ये असतं वेव्ह गाईड. म्हणजे मग ह्या ज्या वेव्स तयार होतात त्या चेंबरमध्ये येतात. आता चेंबरमध्ये आल्यानंतर पुढली गंमत सुरू होते, की आता चेंबरमध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मेटल वरती त्या पडता कामा नयेत. पण ह्याची मायक्रोवेव्ह ओव्हनची बॉडी तर मेटलिकच असते.
तर आतनं मग ते म्हणतात की एक विशिष्ट पेंट लावला जातो की जो मायक्रोवेव्ह रेझिस्टंट आहे, म्हणजे तो परावर्तित करतो या वेव्ह, शोषून घेत नाही, ऍब्सॉर्ब करत नाही, तर परावर्तित करतो. ओके. मग ते परावर्तित झाल्या की त्या चेंबरमध्ये फिरत राहणार. बरोबर आहे. तो एक भाग झाला. नंतर त्याच्यामध्ये एक फॅन असतो म्हणतात की बरोबर. त्यामुळे, कारण तुमचा पदार्थ गरम झाला की आत उष्णता तयार होणार, फॅन असतो. मग ह्या गोष्टींमुळे आपण आता बघितलं की मायक्रोवेव्ह ज्या आहेत त्या आत चेंबरमध्ये इतस्ततः पसरणार. मग आपला आपण खाद्यपदार्थ ठेवला. पदार्थ आपण ठेवतो म्हणजे काय ठेवतो? भाजी गरम करायला ठेवली किंवा बनवायला ठेवली, त्याच्यात पाणी आहे, बरोबर आहे. मग तो, बरं, आपले जे पदार्थ आपण खातो, आपण त्याच्यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट असं आपण त्याचं वर्गीकरण करून टाकतो. ह्याच्या पलीकडे काही नाही, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये पोलर मॉलिक्युल्स असतात. म्हणजे प्रोटीन मध्ये आता वॉटर मॉलिक्यूल आहे, कार्बोहायड्रेट मध्ये आहे, फॅट मध्ये कमी प्रमाणात आहे, पण आहे. तर मग हे जे मॉलिक्युल्स आहेत, आता ह्या वेव्ज त्या भांड्यामधल्या पदार्थावरती पडल्या की हे पोलर मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती त्या पडल्या की पोलर मॉलिक्युल्स ते एक्साइट होतात, त्यांची ऊर्जा वाढते. आणि मग ऊर्जा वाढली की, म्हणजे एखादं लहान मूल जसं खेळताना जास्त खोडसर असेल तर दंगामस्ती करत बसतं, एखादं शांत असतं. तर ते थंड असतील पदार्थ त्यावेळेला शांत असतात या मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल्स, आणि त्यांच्यावर ही एनर्जी जास्त प्रमाणात पडली त्या हलायला लागतात, ओके. आपली जागा सोडतात. आता त्या पदार्थ भर हे बरेच मॉलिक्युल्स आहेत, ते सगळे हलायला लागले की घर्षण होणार, अच्छा. आणि त्या घर्षणामुळे उष्णता तयार होते. ओ, अच्छा. तर उष्णता तयार होण्याचा प्रकार वेगळा. म्हणजे आता आपण परत बघूया की गॅसवर आधण ठेवलं तर उष्णता बाहेरून त्या पातेल्याला मिळते, हो. आतल्या मग पदार्थाला मिळते. तिथे काय होतं, उष्णता आधी आत तयार होते अच्छा. आणि ती बाहेर येते. त्यामुळे शिजणं हां. वेगळ्या प्रकारे होतं, पण पदार्थ शिजतो. बरोबर. असा हा आता प्रकार झाला. मग आता परत त्याला टर्न टेबल आपण म्हटलं, तर फ्रिक्शन झालं, हीट झाली. आता टर्न टेबल, तर त्या वेव्ज असतात, ते म्हणतात की देर आर सम ब्लाइंड स्पॉट्स किंवा कोल्ड स्पॉट्स आणि हॉट स्पॉट्स. ओके. म्हणजे काही ठिकाणी हॉटस्पॉट आहेत आणि त्याच्या विरुद्ध काही ठिकाणी कोल्ड स्पॉट आहेत. मग पदार्थावरती जर तो काही भाग पदार्थाचा कोल्ड स्पॉट मध्ये असेल, त्याच्यावर वेव्ह नाही पडल्या, तर तो शिजणार नाही आणि दुसरा शिजेल, म्हणजे अर्ध कच्च कळेल होईल. कदाचित. मग तसं होऊ नये म्हणून ते टर्न टेबल दिलेलं आहे ओके. म्हणून ते की रोटेट होत राहत. त्याच्यातनं मग तुमचा पदार्थ हॉट आणि कोल्ड स्पॉट मधनं फिरतो बरोबर. आणि तो म्हणजे सर्व प्रकारे सर्व पदार्थ गरम होतो. बरोबर. हे झालं मायक्रोवेव्ह वापरण्याची पद्धत. त्याचं मग ह्याच्यामध्ये मेकॅनिझम. कुठे धोक्याचं काही दिसतं का तुम्हाला? नाही, म्हणजे फक्त आता एकच आहे की ते जे पेंट तुम्ही म्हणालात आतमधला, तर तो हा, पेंट जर का आपण साफसफाईमध्ये किंवा कुठल्या कारणाने जर त्यातलं काही खरबडलं गेलं आणि तो निघाला, तर मग त्यातल्या त्या मेटलवरती तो स्पार्क रिस्की होऊ आहे. शकतो मग. हा, वेव्ह बरोबर आहे. मार्फत. मग ते मी बघितलं इंटरनेटवर, ते म्हणतात की हम्म. पेंट मिळतो बाजारात, आपण लावू अच्छा. शकतो किंवा आपण कंपनीला हा सांगू हा, शकतो बरोबर बरोबर. नवीन म्हणजे हे घ्यायचा. चेक पण करणं म्हणजे वारंवार जरुरी आहे. नाही, अधून. असं तर मी काही बघितलं नाही कोणी पेंट करताना. पण तसा जर खराब झाला तर, हा. पण आपण काही आत ब्रश वगैरे काही वापरणार नाही. तुम्ही कपड्यानेच पुसणार कपड्याने ना ओल्या. पुसण्याचा. पण त्याच्याने कोणाच्या तो, हातून चुकून काही टवका उडल्यासाठी काही घडलं असेल, एखादं भांडं जोरात तर मग आपटलं तो गेलंय पेंट वगैरे, करून घ्यायला करून पाहिजे. घ्यायला ते पाहिजे. कंपनीमध्ये विचारायला पाहिजे. कारण बरोबर. तो पील ऑफ झालेला पेंट बरोबर नाही, हा. चांगला नाही म्हणजे वापरायला. त्याच्या मेटलवरती वेव्ह जाऊन तिकडे स्पार्क उडू हा शकतो म्हणून. हा, तर हम्म. म्हणून तेच आता येतो त्याच्याकडे. बरं, अच्छा आपण अच्छा. म्हणजे काय झालं की मायक्रोवेव्ह सेव्ह झाला. हम्म. आता आतलं भांड, कारण हा. पदार्थ कुठल्या तरी भांड्यात ठेवणार. बरोबर. मग ते मायक्रोवेव्ह कंप्लायंट पाहिजे ते पॉट. हम्म. बरोबर, म्हणजे मग त्याचा मायक्रोवेव्ह ग्रेड हो आहे तसं पाहिजे. हो. मग इथून आपला हे सुरू होतं. तर मला असं वाटतं की कंपन्यांनी ती प्रोव्हाइड करत असतील,
पण नसले तर कंपन्यांनी ती, म्हणजे आता समजा एखाद्याचं फुटलं भांड, खराब झालं, नवीन पाहिजे असेल, तर ते कंपनीकडनंच ऑथेंटिक मागवता आलं तर काय हरकत आहे. नाही, पण बाजारामध्ये ती आता हल्ली ती काचेची सगळी मिळतात ना, की त्याच्यात ते पण हा डिशवॉशर प्रूफ असतं, मायक्रोवेव्ह प्रूफ असतं, रेफ्रिजरेटर प्रूफ असतं, लीडचं त्याला झाकण पण येतं, फक्त ते लीडचं झाकणासकट नाही ठेवायचं आतमध्ये. मग काहीच पण त्याच्यावर प्रॉब्लेम मार्क नाहीये असतो म्हणजे. की मायक्रोवेव्ह सेफ आहे. पण म्हणजे ही जबाबदारी मग आपली वापरणाऱ्याची बरोबर. राहते. हम्म. आणि मग त्याच्याकरता आता बघा, परत आता अजून एक काही गोष्टी सांगतो तुम्हाला. म्हणजे हम्म. हा भाग तर झाला, मायक्रोवेव्हचा भाग झाला. आता हम्म. भांड्यांचा, तर जर बरोबर. मेटल वापरलं, हा. आज समजा मेटॅलिक वापरलं, तर त्याला म्हणतात आर्किंग होतं किंवा स्पार्क्स हम्म. हम्म. होतात. कारण मेटल ते ऍब्झॉर्बही करत नाही हम्म. हम्म. आणि मग स्पार्क आणि स्फोट होऊ शकतो. अच्छा. म्हणजे ती भीती आहे. पण मग मेटल नाही वापरायचं म्हणजे नाही वापरायचं हम्म. त्याच्यामध्ये. हम्म. पण त्याच्यामध्ये म्हणून मग अल्युमिनियम वगैरे पण नाही ना चालत, काहीच नाही. म्हणजे त्याच्यात कुठलंच नाही, मायक्रोवेव्ह धातू प्लस नाही, ओव्हन असतो, त्याला ओव्हन वरती जर ठेवलं तरच वापरू शकतो, मायक्रोवेव्ह म्हणून तरच ठेवलं वापरू तर नाही शकतो. हा, वापरायचं. ते बरोबर. 2 in 1 मध्ये हाच हम्म. हम्म. प्रॉब्लेम असतो की ते तर बरोबर. वापरलंय, तर ते हा. म्हणजे कन्व्हेक्शन किंवा हा, जेव्हा हीट आहे, कन्व्हेक्शन. म्हणजे कॉइलनी येणारी हीट आहे, हम्म. हम्म. तर मेटल पाहिजे. बरोबर. पण ग्लासही जर चालतो. हम्म. वेव्ज असतील तर मेटल नाही. बरोबर. म्हणजे नाहीच, म्हणजे कारण नाहीच. मग तो तो धोका आहे त्याच्यामध्ये. तर आता बघितलं आपण की नॉन आयोनायझिंग रेडिएशन आहे, प्रॉब्लेम नाही, पण मेटलला धोका आहे. बरोबर. त्यामुळे मेटल मी नाही वापरायला पाहिजे. हम्म. हा एक जर आपण भाग बघितला, मग तिथे आपण सांभाळायला पाहिजे. बरं, मेटल नाही वापरलं, तेवढ्यानी भागत नाहीये. हम्म. 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 म्हणजे इतकं सगळं मी जेव्हा त्याच्यावरती बघितलं, तर ते शेवटी काय म्हणतात की ग्लास आणि हम्म. सेरॅमिक आर ऍब्सोल्यूट सेफ. बरोबर. बरोबर. हम्म. म्हणजे तीच वापरायला पाहिजेत. हम्म. हम्म. बाकीचे जे आहेत ना, ते सबस्टिट्यूट झाले. हम्म. आणि मग त्याच्यामध्ये काय काय धोके असतात ते आता आपण बघू. म्हणजे आता धोके कसे आहेत तर बघा, प्लास्टिक हम्म. समजा वापरलं, तर प्लास्टिक काय असतं. मग आता आपण आपल्या पाण्याच्या बाटल्या बघू, मिनरल वॉटर आपण जे घेतो, हम्म. हम्म. तर त्याला ते पीईटी म्हणतात. हम्म. पॉली, म्हणजे तो पॉलिमरच असतं, पण पॉलिइथिलीन टरफेलिन हम्म. असं तो, म्हणजे आपण त्याला म्हणू की 2 वेगळे वेगळे युनिट्स आहेत, त्यांचा पॉलिमर आहे. म्हणजे नाहीतर पॉलिथिन म्हणजे पॉलिइथिलीन, म्हणजे फक्त इथिलीनचे मल्टिपल मॉलिक्युल्स. हम्म. हम्म. तर याच्यामध्ये पॉलिथिन आहे आणि टरफेलिन आहे, असे 2 वेगळे मॉलिक्युल एकमेकांना बाइंड करून चेन होते. हम्म. हम्म. तर ते जे आहे ते फ्लेक्झिबल असतं, लवचिक असतं. हम्म. म्हणजे कुठल्याही कंपनीची मिनरल बॉटल बघा, असं कडक नसते, टणक नसते. हो. दाबला हात तर ती दाबली जाते. हम्म. 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 ते जे प्लास्टिक आहे, हे पाण्यात नसतं सोल्युबल. आणि त्या बाटलीतनं आपण काही कोमट किंवा गरम पाणी वापरत नाही, हम्म. हम्म. त्याच्यामध्ये विरघळत नाही. पण मायक्रोवेव्ह मध्ये तशी बॉटल वापरणं हम्म. हम्म. हे अत्यंत चूक होईल. हम्म. हम्म. कारण मग तापलेल्या पाण्यामध्ये ते जर विरघळले त्याच्यातले पदार्थ, तर मग ते प्लास्टिक मायक्रॉन्स त्याच्यामध्ये आपल्या येईल. पोटात जातील, तर त्याच्यामुळे होणारा त्रास होईल. बरोबर. मग ती बॉटल तर काय कोणी गरम करायला ठेवतच नाही, नाही. त्यामुळे ती त्या पाण्यात तिथे उगाचच जर कधी आपण हार्ड प्लास्टिक वापरलं, हम्म. हम्म. तर हम्म. कॉस्ट वाढली. हम्म. हम्म. म्हणजे कंपनी परत कॉस्ट बेनिफिट, त्यामुळे कंपनीचं बरोबर आहे की जे पॉलिथिन पाण्यामध्ये विरघळत नाही, त्याच्यामध्ये आम्ही पाणी दिलं आणि आम्ही सांगितलं की सिंगल यूज प्लास्टिक आहे, हा. बरोबर. तर ती बाटली संपली की परत वापरू नका. पण आपण फ्रीज मध्ये ठेवायला परत ठेवतो ती. वापरतो, पण मग महिना 2 महिन्यानंतर तरी ती काढून टाकायला पाहिजे. बरोबर. आपलं 10 वर्ष वापरतो, म्हणजे आपल्याला कसं असतं की यूज अँड थ्रो हो. आताच्या पिढीला आहे, पण आमच्या नाही, पिढीला आमच्याकडे हे यूज बघा, अँड आता थ्रो नाही. आम्ही अशा काचेच्या बाटल्या वापरतो. हा, आणि बेस्ट म्हणजे आता एक्झाम्पल. घरात कोणी लहान नाहीये म्हणून, तर त्या भिंतीच्या साईडलाच अशा पण ठेवलेल्या असतात. पण फुटू तेच शकण्याचा बरोबर आहे चान्स म्हणजे. त्याच्यात आहे अर्थात. पण त्या प्लास्टिकच्या बाटल्या दरवेळेला लक्षात ठेवून बदलायला पाहिजेत. त्याच्यापेक्षा त्यामुळे हे बरं. आता मग म्हणजे प्लास्टिकच्या ग्लासमध्ये आपण काही चहा प्यायला नाही पाहिजे. हम्म. म्हणजे गरम पाणी आलं की प्लास्टिकचा प्रॉब्लेमच आला. बरोबर. पण मग त्या प्लास्टिकच्या ग्रेड्स आहेत बऱ्याच. हम्म. 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 त्यामुळे मग कुठलं चालतं कुठलं नाही ते पण आपल्याला बघायला पाहिजे. त्यामुळे आता हे प्लास्टिक चालत नाही,
आता दुसरं आपण समजा टेक अवे असतं, हॉटेलमधनं काही पदार्थ हो. आणला तर ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये देतात. तर ते असं फ्लेक्झिबल प्लास्टिक नसतं, हम्म. ते हार्ड असतं. बरोबर आहे. हो. तर त्याच्यात ते पॉलिकार्बोनेट असू शकतं हा. किंवा म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतं ते. पण मग ते अजून हार्ड व्हावं किंवा चांगलं व्हावं याच्याकरता तुम्ही म्हणता तसं बीपीए वापरतात, हम्म. केमिकल. मग बीपीए म्हणजे काय, तर बी स्टँड फॉर बिस हम्म. आणि पी म्हणजे फेनॉल. हम्म. तर फेनॉलचे 2 मॉलिक्युल्स आहेत आणि ते असे जोडले गेले. हम्म. एका मिथिल डायमिथिल ग्रुपनी जोडले गेले. हम्म. तर असं जर ते असेल तर फेनॉल आलं. ओके. 2 मॉलिक्युल झाले म्हणून बिस. बिस मला हम्म. वाटतं जर्मन शब्द आहे. बिस म्हणजे ट्वाइस, 2. ओके. तर हां. बिस आलं आणि फेनॉल. हम्म. आणि मग त्याचे प्रकार आहेत म्हणून बिस, बीपीए, बीपीएस आणि बीपीएफ असे 3 निरनिराळे त्याचे भावंड आहेत. हम्म. पण ह्या सगळ्यामध्ये हा जो प्रकार आहे म्हणजे बिसफेनॉल म्हणजे 2 फेनॉल मॉलिक्युल हा. ते कायम आहेत. हा. आणि ते काय नक्कल करतात आपल्या शरीरातल्या हार्मोन एस्ट्राडायोलची. अच्छा. हा, म्हणून प्लास्टिकच्या ह्याच्यातनं पाणी जास्त प्यायचं नाही. हां. त्यामुळे आपण असं म्हणू की एखादी काही 50 लोकं आहेत किंवा आपल्या शरीरातलं उदाहरण घेऊ, की दह्यामध्ये आपल्याला आपले उपयुक्त असे जंतू असतात. हम्म. लॅक्टोबॅसिलस केजाय आणि त्याच्यामध्ये टायफॉइडचे जंतू मिसळून कोणी दिले, हम्म. तर ते काय करतील? ते आजार आणायचा प्रयत्न करतील. तसं हा बीपीए जे आहे किंवा बीपीएस किंवा बीपीएफ हम्म. एस्ट्राडायोल किंवा एस्ट्रोजन ची नक्कल करतं. म्हणजे इट अच्छा. मिमिक्स एस्ट्रोजन हा हा हा. आणि म्हणून त्रास होतात. हम्म. त्यामुळे मग तेव्हा आपण मायक्रोवेव्ह कंप्लायंट म्हणतो वापरायचं प्लास्टिक. हम्म. तर मग बीपीए असेल तर त्याच्यावर फुली. बरोबर. बरोबर. पण मग बीपीए फ्री असं म्हटलं, हम्म. तर त्या रेफरन्स त्यांनी छान दिलाय, की हा बीपीए हा. फ्री इज नॉट इनफ. अच्छा. म्हणजे कसं असतं, की बीपीए फ्री नाही म्हणजे लाल मिरची नाही वापरली आहे. हम्म. पण म्हणजे हिरवी मिरची वापरली नाही असं मी सांगत तर नाहीये. नाहीये. ओके. तर मला ॲब्सोल्यूट उत्तर पाहिजे, बरोबर आहे. की बीपीए म्हणून मग उत्तर काय पाहिजे? मायक्रोवेव्ह ओव्हन सेफ. कंप्लायंट हम्म. किंवा सेफ. हम्म. मग नुसतं बीपीए फ्री लिहून त्याच्यावरती नाहीये बीपीए म्हणजे तो लीगली त्यांनी डिक्लेअर केलंय. पण ते पुरेसं नाही होत. हम्म. असे म्हणजे असे खूप बरोबर. प्रकार त्याच्यामध्ये मग होतात. तर आता हे बघितलं आपण. आता आपण अजून काही बघू त्याच्यामध्ये. तर आता पेट बॉटल पीईटी प्लास्टिक आपण हम्म. बघितलं. नंतर प्लास्टिक बॉक्सेसमध्ये आपण हे बघितलं बीपीए, बीपीएफ, बीपीएस असतं. मग पॉलिस्टेरीनचे असू शकतात भांडी ती प्लास्टिकची. हम्म. पॉलिकार्बोनेटची असू शकतात किंवा पीव्हीसी. तर पीव्हीसी तर आपण वेगळीकडे वापरतो. इथे पीव्हीसी नाही वापरणार. हम्म. पण हे कुठलंही जे आहे, हे मायक्रोवेव्हशी कंप्लायंट नाही. अच्छा. हम्म. हां. मग आता मी एवढ्या अटी घातल्या, की कोणीतरी म्हणेल, की "मग मी वापरतच नाही ना मायक्रोवेव्ह." तर असं नाहीये मग. मग काय असतं, की पॉलिप्रोपिलीन हा. जे आहे म्हणजे आपण जसं इथिलीन म्हटलं, हम्म. तसं प्रोपिलीन त्याचं मोठं भावंड आहे थोडं. हम्म. तर त्याचा पॉलिमर बरोबर. म्हणजे पॉलिप्रोपिलीन. तर पॉलिप्रोपिलीनची भांडी असतात ही कंप्लायंट असतात ओके. मायक्रोवेव्हशी. नंतर हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन हम्म. म्हणजे त्याला ते म्हणतात हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन एचडीपीई किंवा हा. एलडीपीई. ते मला शॉर्ट हम्म. फॉर्म्स म्हणजे वैताग येतो. हम्म. तर एलडीपीई म्हणजे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन झालं. तर ही चालतात मायक्रोवेव्हला. हम्म. पण मग त्यांनी परत काय म्हटलं एकाने, म्हणजे मी याच्यावर खूप वाचन केलं मुद्दाम, कारण आपल्याला जर कोणाला काही हो. सांगायचं असेल तर माहिती पाहिजे. हम्म. तर ते म्हणतात काय, की म्हणजे स्मोक पॉइंट. आता हम्म. ऑइलला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणत नाही, स्मोक पॉइंट म्हणतो. तर तसं तुपाला स्मोक पॉइंट यांचे सगळे 200-250च्या पुढे आहेत. हम्म. पण मग तुम्ही जर अस्सल तुपामधला पदार्थ याच्यात बनवायला गेलात,
आता अच्छा. ही सगळी प्लास्टिक्स आहेत ना, ही 100 डिग्रीला पाण्याचं टेम्परेचर 100 जाणार, हम्म. बरोबर आहे. याच्यावरती तर हम्म. काही जाणार नाही नाही. जाणार. हा. म्हणजे त्या भांड्यामधनं काही शोषून घ्यायचं असेल पाण्यामध्ये तर ते 100 डिग्रीच्या पुढे जाणार नाही, हम्म. म्हणून ते सेफ आहे. पण तूप वापरलं आणि 250 डिग्रीला टेम्परेचर गेलं हम्म. तर मग ते भांड जर त्या प्लास्टिक तिथे वितळलं अच्छा. तर आतले पदार्थ येणार. आले मग आतमध्ये, बरोबर आहे. त्यामुळे मग ते म्हणतात की म्हणजे स्वीट म्हणजे शुगर जास्त खूप आहे किंवा तुपातला पदार्थ म्हणजे तुपातले स्वीट्स. इवन ऍनिमल फॅट जर नसेल चालणार तर नॉनव्हेज पण डायरेक्ट प्लॅस्टिक मध्ये बनवून हा, नाही चालणार पण असेल. एक्झॅक्टली मग ते जे त्याच्यातनं ऑइल येतं हम्म. तर मग त्याचं तापमान जास्त जाणार ना. हम्म. आपल्या फोडणीमधलं तेल जे असतं ना त्याच्या बाकी पाणीच असतं ना जास्त. हम्म. म्हणजे तेलाचं किती टक्का असेल तुम्ही फोडणी करता घेता हो. तर पाणी घालता त्याच्यात आणि मग जर ते ठेवलं तर मग काही प्रॉब्लेम नाही. हम्म. पण नुसत्या तुपामधलं किंवा ऑइल मधलं जर काही करायचं म्हटलं हा. तर मग त्या तापमानाला जर डिझॉल्व्ह झालं तर प्लास्टिक काय. मग हे बरोबर. सगळं बघितल्यानंतर मग हे लोक काय म्हणतात शेवटी की नकोच. पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, फूड कॅन्सच्या आतलं आवरण जे असतं हम्म. ते विरघळू शकतं. आता कुठे कुठे वापरतात बघा बीपीए. म्हणजे आपल्याला म्हणजे हे तर मलाही माहित नव्हतं की फूड हम्म. कॅन्सच्या आतलं आवरण असतं तिथे वापरतात. नंतर दातांचं सिलंट असतं त्याच्यात वापरतात. अच्छा. पण ते एकदाच वापरलं जातं ना. हम्म. हे तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही पदार्थ रोज बनवणार. म्हणजे हम्म. शेवटी रिपिटेटिव्ह आणि सिंगल यूज हम्म. आणि अमाऊंट. आणि त्याला हीट बघा देणं. किती व्हेरिएबल्स आली. हम्म. अमाऊंट आली, रिपिटेटिव्ह यूज आला वर्सेस सिंगल यूज आणि टेम्परेचर. आता बरोबर. दाताचं सिलेंट वापरलं तर ते काय आपण उकळतात म्हणजे पितातच लोक चहा नाही असं नाही. पण म्हणजे आता असं बघितलं तर मग किती ठिकाणी वापरला जातं. चष्मा, प्लास्टिक भिंग त्याच्यामध्ये हम्म. बीपीए वापरलं जातं. तर वापरलं थर्मल पेपर्स मध्ये वापरलं जातं. तर मग मायक्रोवेव्ह मध्ये ते जर उतरलं पदार्थात तर त्रास आहे. बरोबर. एखादा इकडे तिकडे यूज असेल तर नाही. हम्म. कारण मग आपलं शरीर त्याची काळजी घेतं. म्हणजे लिव्हर हम्म. इज द बेस्ट हे म्हणजे डिटॉक्सिकंट. सगळं काढून टाकायला. काय असेल ते डिटॉक्सिफाय करतच करतं. म्हणजे अगदीच काहीच थोड्या गोष्टी असतात की जिथे नाही करत हम्म. किंवा जिथे जास्त टॉक्सिक पदार्थ तयार होतो. हम्म. म्हणजे असेही आहेत म्हणजे की अच्छा. इथिलीन ग्लायकॉल सारखं जर म्हणजे प्रोपिलिन ग्लायकॉल कम्पॅटिबल आहे घ्यायला. हम्म. इथिलीन ग्लायकॉल मध्ये त्या केसेस झाल्या ना डोळे गेले लोकांचे किंवा असं. हम्म. तर त्याच्यापासून टॉक्सिक पदार्थ बनला हम्म. आपल्या शरीरात. पण असं रेअर असतं. नाहीतर लिव्हर डिटॉक्सिफायच करतं जनरली आणि म्हणून माणूस सेफ असतो तसा. हम्म. मग बीपीए फ्री आपण ठरवलं की बीपीए फ्री नुसतं नाही म्हणायचं, मायक्रोवेव्ह सेफ म्हणायला पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. मायक्रोवेव्ह सेफ असलं तरी त्याच्यामध्ये तूप डायरेक्ट भरपूर प्रमाणात तूप, कारण त्याचा हां, हिटिंग तर पॉइंट जास्त शक्यतो असल्यामुळे करू नये. वेळ आणि नाही मग ते वापरायचं. जर बरोबर, अगदी बरोबर. आणि मग ते जर करायचंच झालं तर सिरॅमिक किंवा ग्लास. ग्लासमध्ये, बरोबर. म्हणजे तर थोडक्यात मग तिथे प्लास्टिक अवॉइड करणं सर्वात उत्तम. तसंही आपण बाकीच्या ठिकाणी अवॉइड करतोच आहोत प्लास्टिक. मायक्रोवेव्ह मध्ये अगदी पण प्लास्टिक न वापरता ग्लास वापरली तर उत्तम. असेल पण हा, म्हणजे महाग आहे. वापरायला काळजीपूर्वक पण वापरावी लागते ग्लास. हे आम्ही आता एक वाक्य आठवलं मार्केटिंगमध्ये. मी कॅडिला बरोबर काम केलं तिथे एक कॅडिलातले मार्केटिंगचे लोक म्हणायचे की महंगा रोए एक बार सस्ता रोए बार बार. बरोबर आहे. ते आम्ही फार्मामध्ये म्हणालो की स्वस्त औषधाच्या मागे लागू नका. या 1993-95तल्या गोष्टी आहेत. स्वस्त औषधाच्या मागे लागू नका. ते जर कमी त्याच्यामध्ये मात्रा असेल औषधाची तर तुम्हाला त्रास होईल. हम्म. आज आता असं झालंय की जेनेरिक मेडिसिन चांगली मिळतात. म्हणजे मी आज जेनेरिक मेडिसिनच्या विरुद्ध नाही. फक्त हम्म. मी म्हणतो की चांगल्या कंपन्यांची जेनेरिक्स घ्यावी. बरोबर. हा. हा. म्हणजे परत मी कुणाकडनं घेतलं म्हणजे ब्रँड हम्म. कंपनी चांगली कंपनी असेल तर त्या कंपनीचा ब्रँड जेनेरिक जरी असलं प्रॉडक्ट आणि असतं हम्म. ते घ्यायला हरकत नाही. म्हणजे असं स्वस्त औषधांच्या विरुद्ध नाही. पण चांगल्या कंपनीचं म्हणजे शेवटी जेनेरिक परत मध्ये मी पण तुम्ही ब्रँड बघा, फक्त त्यांना खूप अवास्तव खर्च नाही असंच बघा असं.
आता हम्म, म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतो की जेनेरिक बऱ्याचदा काय असतं की जेनेरिक ते डॉक्टरकडे प्रमोट नाही केलं जात जाऊन. कंपनीला खर्च असतो ना, म्हणजे हम्म, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टरकडे जाणार, मग काही लिटरेचर देणार, काही हे करणार, त्याचा प्रवासाचा खर्च. म्हणजे आज एखाद्या शहरामध्ये त्याचा एरिया जो असेल तर रोज एवढं फिरायचं, मग त्याला तो अलाउन्स असा खर्च असतो. त्यामुळे बरोबर. सगळी प्रॉडक्ट्स काही प्रमोट केली जात नाहीत. काही प्रॉडक्ट्स केमिस्टकडे दिली जातात आणि जी महत्वाची प्रॉडक्ट्स असतात, जी कॉस्टली प्रॉडक्ट्स असतात, ती डॉक्टरांच्या केबिन मध्ये जाऊन प्रमोट केली जातात. त्यामुळे स्वस्त म्हणजे वाईट असं आता आपण म्हणू शकत नाही. चांगल्या कंपनीचा माल चांगलाच असतो. आपल्या इंडियातल्या म्हणजे आता ते ORG आहे एक, म्हणजे ऑपरेशन रिसर्च ग्रुप, ORGचं शॉर्ट हम्म, फॉर्म. हम्म, त्यांचं नेहमी डेटा असतो, तर त्याच्यामध्ये ह्या महिन्याला कुठल्या कंपनीची किती विकली गेली वगैरे असं. तर हम्म, त्याच्या रँकिंग मध्ये 1 ते 100 समजा कंपन्या असतील, तर पहिल्या 30-40 कंपन्या काय, 100 कंपन्या चांगलाच माल मिळणार तुम्हाला. हम्म, हम्म. पण आपलं थोडं आपण बदललं शांत ट्रॅक. असते. पण स्वस्त आणि महाग असं असतं. हा, हम्म, आणि मुख्य एक सांगायचं राहिलं की त्या मायक्रोवेव्ह ज्या आहेत ना, हम्म, तर आपण तर बघतो की बटाटे वगैरे सुद्धा गॅमा रेडिएशन करून खूप टिकतात निर्जंतुक झाल्यामुळे. हम्म, म्हणजे ते रेस त्याच्यात राहत नाहीत. ओके. तसं मायक्रोवेव्ह जसं आहेत, या मायक्रोवेव्ह त्या आतमध्ये पदार्थांमध्ये शिरल्या की त्या उरणार नाहीत. हम्म, हम्म, हम्म. हा, म्हणजे ती त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह राहिल्या आणि मी आणि ते खाल्लं आपण असं खाल्लंय होणार असं नाही. नाही. कारण ओके. एनर्जी, आपण एनर्जीचं नेहमी काय म्हणतो की एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट गेट्स कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू दी अदर फॉर्म. म्हणजे एनर्जी आपण तयारही करत नाही आणि ती संपत पण नाही, पण ती एकातून दुसऱ्यात बदलते. तर तो हम्म, बदल जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजेच मायक्रोवेव्ह ज्या हम्म, त्या पदार्थात गेल्या आणि मग पदार्थाला त्यांनी गरम केलं. हम्म, हम्म. पदार्थाने त्या शोषून घेतल्या, ऍक्टिव्हेट झालं. त्यामुळे मग त्या उरल्या नाहीत तिथे. त्यामुळे त्याचा दार उघडतो, तर हम्म, दार लगेच का उघडत नाही, तर पदार्थ गरम झालेला असतो हम्म, हम्म. आणि मग त्या गरम पदार्थातच ते शिजलं तर काय प्रॉब्लेम आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणून दार लगेच नाही उघडलं तर ते बरं असतं की पदार्थ आत गरम जास्त वेळ राहिला. म्हणजे हम्म. जसं तुम्ही अंडी उकडलीत, तर पाणी काय आपण लगेच टाकून देत नाही. बरोबर. झाकण उकळल्यानंतर ठेवलं तर नंतर पण त्याच्यामध्ये त्याचं राहू देतो. हा, शिजत राहतं ते. हम्म, ते शिजत राहतं ना, म्हणजे तसंच इकडे आहे. पण आज मायक्रोवेव्ह राहणार नाहीत आणि जास्तीत जास्त इजा डायरेक्ट मायक्रोवेव्ह मध्ये हात गेला तर हाताची बोटं गरम होतील. हम्म, हम्म, हम्म. का, अच्छा. तर इथले पोलर मॉलिक्युल्स हलतील ना. हा. पण ते होतं का कधी, तर नाही होत. नाही, आपण तसा कारण हात दार आतमध्ये उघडलं बंदच होतो मग. की नवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येणारच नाहीत. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे तो सेफ आहे तसा. ओके. आपल्या हातात आहे, म्हणजे वापर कसा करायचा, योग्य, अयोग्य आणि मग बरोबर. होणारे त्रास किंवा टळणारे त्रास. त्यामुळे बरोबर. मग तुम्ही टेकअवे काय म्हणाल, नाही, काचेची पण म्हणजे भांडी. आता ह्याचा अर्थ एक निश्चित झालं की मायक्रोवेव्हच्या वापरामुळे त्याच्यात नॉन आयोनायझिंग वेज असल्यामुळे कॅन्सर होत नाही. पण त्याच्यामध्ये आपण जे धातू वापरतोय त्याचे धोके ओळखून धातू होत किंवा नाही. म्हणजे तेच म्हणजे जे जे काही उपकरण वापरतोय धातू म्हणजे नाहीच ग्लास वापरायचा, वापरायचे आपल्याला, तेच काच वापरायचे, धातू नाहीच वापरायचे. प्लास्टिक नाही वापरायचं, किंवा कुठलं प्लास्टिक. वापराल तर मायक्रोवेव्ह सेफ वापरायचं. मायक्रोवेव्ह सेफ. बरोबर. तर त्या भांड्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. बरोबर. त्याचे धोके आहेत म्हणून वेव्हचे धोके काही नाही आहेत असं. बरोबर. हम्म, हम्म. फार छान आणि सांगितलं मग तुम्ही हे. खूप कारण ह्याच्याबद्दल विविध शंका लोकांच्या असतात कायम की कॅन्सर होऊ शकतो वगैरे असं. तर हे बरं झालं की कॅन्सर तर काही त्याच्यामुळे नाही होणार आहे. ही बेसिक माहिती होती मला, हा, पण हा. हे असं सांगण्याकरता म्हणून मग खूप माहिती काढून, कारण एकदा सांगायचं तर परिपूर्ण सांगायचं. त्यामुळे हो. तुम्ही संधी दिलीत, मी म्हटलं की बघू, सगळी माहिती काढू आणि सांगू. त्यामुळे सोपं आहे, तुम्ही बरोबर. वापरायला काही हरकत नाही. हम्म. फक्त योग्य नाही वापरला तर ते त्रास आहेच, कुठल्याही हे मात्र. बाबतीमध्ये होणारच आहे की ती हे लक्षात वस्तू ठेवा. योग्य रीतीने नाही वापरली तर त्याचा त्रास होणार. म्हणजे मायक्रोवेव्हच्या बाबतीत आपण दोन धोके बघितले. एकतर नीट प्रकारे नाही वापरलं म्हणजे स्टील बिल असं काही मेटल ठेवलं तर आग लागू शकते. तो रंग त्याचा जर का निघालेला असेल
तर तो आपण टवका उडवलाय का तो बघायचा, मग तो रिपेअरिंगला द्यायचा किंवा कलर करून घ्यायचा तो आतून तो म्हणजे जो कंपनीचा असतो. दिलेला चांगला, आपण उगाच उपद्व्याप काही करण्यात अर्थ नसतो. बरोबर. तर म्हणजे आग टेक्निक लागण्याची जी भीती आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे की स्टील वगैरे कुठलेही हे वापरायचे नाहीत, प्लास्टिक वापरायचं नाही, कारण की त्याच्यामुळे त्याचा कंटेंट्स त्याच्या विरघळते. आपल्यामध्ये येण्याचा शरीरामध्ये ते येऊ शकतात पदार्थ वाटे. त्यामुळे ग्लास ही सर्वात सेफ आहे येस. हे आपण बघितलं. सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत ऍक्च्युली आज. मायक्रोवेव्हच्या खूप शंकांचं निरसन झालं त्याच्यामुळे आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.